हॅलो स्टुडंट्स, तर बघा पार्टिकल फिजिक्स आपण लास्ट लेक्चरपासून स्टार्ट केलं होतं. लास्ट लेक्चर नंबर 21 पासून. तर हे आहे पार्टिकल फिजिक्स सेकंड लेक्चर आणि न्यूक्लियर अँड पार्टिकलच्या कोर्सचं लेक्चर नंबर 22. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की नेचरमध्ये असणाऱ्या ज्या काही फंडामेंटल इंटरॅक्शन्स आहेत त्या किती टाईपच्या आहेत आणि त्याच्याबद्दलचं काही जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते ते सर्व आपण काय केले होते, डिस्कस केले होते वन बाय वन. मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन्स काय असतात, ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन कुठे इन्व्हॉल्व होतात, ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन कशावर डिपेंड करतात, कशावर इंडिपेंडेंट आहे, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन, स्ट्रॉंग इंटरॅक्शन, वीक इंटरॅक्शन, मला वाटतं सर्व गोष्टी आपण डिस्कस केलेल्या होत्या. त्यानंतर आता आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत पार्टिकल्सचं डिस्ट्रीब्युशन. काय असं पाहणार आहोत आपण? डिस्ट्रीब्युशन ऑफ एलिमेंटरी पार्टिकल. डिस्ट्रीब्युशन ऑफ एलिमेंटरी पार्टिकल. एलिमेंटरी पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन. आता एलिमेंटरी पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर नेचरमध्ये असणारे जे काही पार्टिकल्स आहेत ते किती कॅटेगरीजमध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो ते. तर एलिमेंटरी पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन हे आपण वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार करू शकतात. त्यापैकी आपण आपल्यासाठी महत्त्वाचं असेल म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन. तर आपण पहिला बघू इंटरॅक्शनचा टाइप्स, जो असेल ऑन द बेसिस ऑफ स्पिन. इंटरॅक्शन्स ऑन द बेसिस ऑफ स्पिन. ऑन द बेसिस ऑफ स्पिन. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नेचरमध्ये स्पिनच्या बेसिसनुसार पार्टिकल्स दोन कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. एक असतात बोसॉन्स आणि दुसरे असतात फर्मियन्स. ऑन द बेसिस ऑफ स्पिन नेचरमध्ये असणारे जे काही एलिमेंटरी पार्टिकल्स आहेत ते बोसॉन्स आणि फर्मियन्समध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. बोसॉन्स जे आहेत तर बोसॉन्समध्ये काय असतात? तर बोसॉन्स हे इंटिजर स्पिन पार्टिकल्स असतात. बोसॉन्स कसे असतात? इंटिजर स्पिन म्हणजे त्यांचा स्पिन जो असतो एसची व्हॅल्यू एक तर 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 किंवा इंटिजरमध्ये असेल. दुसरा पॉईंट काय आहे तर हे बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक ओबे करतात. बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स ओबे करतात. आणि बोसॉन्स काय आहेत तर बोसॉन्सचं टोटल वेव्ह फंक्शन असतं सिमेट्रिक. टोटल वेव्ह फंक्शन सिमेट्रिक असतं. हे तीन महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत कोणाच्या? बोसॉन्सच्या. त्यांचा स्पिन हा इंटिजर असतो, बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स उभे करतात आणि टोटल वेव्ह फंक्शन्स हे सिमेट्रिक असतात. सिमिलरली फर्मियन्स काय करतात तर फर्मियन्स हे हाफ इंटिजर स्पिन. फर्मियन्स काय आहेत तर हाफ इंटिजर स्पिन आहेत. फर्मी डिरेक्ट स्टॅटिस्टिक्स उभे करतात, एफडी स्टॅटिस्टिक्स. फर्मियन्स काय करतात तर एफडी स्टॅटिस्टिक्स. फर्मी डिरेक्ट स्टॅटिस्टिक्स ओबे करतात. सोबत त्यांचं टोटल वेव्ह फंक्शन असतं अँटीसिमेट्रिक. टोटल वेव्ह फंक्शन्स कसं असतं? टोटल वेव्ह फंक्शन्स असतं अँटीसिमेट्रिक. आणि आयडेंटिकल पार्टिकल नावाचं चॅप्टर आहे क्वांटम मेकॅनिक्समध्ये, त्यामध्ये तुम्ही या फर्मियन्स आणि बोसॉन्सबद्दल आणखी डिटेलमध्ये क्वांटम मेकॅनिक्समध्ये शिक्षण. आपल्या फिजिक्सवाल्या सेक्शनमध्ये किंवा न्यूक्लियर फिजिक्स किंवा पार्टिकल फिजिक्स सेक्शनमध्ये खूप शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ स्पिन डिस्ट्रीब्युशन. तुम्ही कुठे पाहणार? आयडेंटिकल पार्टिकलचा चॅप्टर जो आहे आयडेंटिकल पार्टिकल इन क्वांटम मेकॅनिक्स किंवा स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स, तर ते तुमचं ह्या फर्मियन्स आणि बोसॉनबद्दल आणखी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला कव्हर अप होऊन जाईल. इथे थोडंसं रफ इंट्रोडक्शन आहे की ऑन द बेसिस ऑफ स्पिन पार्टिकल्स कसे डिस्ट्रीब्यूट होतात, त्याबद्दल 1, 2, 3 पॉईंट मी तुम्हाला इथे नोट डाऊन करून दिलेले आहे. आपल्यासाठी हे ऑन द बेसिस ऑफ स्पिन डिस्ट्रीब्युशन तेवढं महत्त्वाचं नाही, हे जेवढं आहे हे सेकंडवालं. कोणतं? ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन. ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन हे महत्त्वाचं आहे. आता मी हा जो काही टेबल आता नेक्स्ट स्लाइडवर काढणार, तो टेबल जर का तुमचा व्यवस्थितपणे लक्षात असेल तर समजून घ्यायचं की तुमचा पार्टिकल फिजिक्स सेक्शनमधले 3 पैकी 2 किंवा 2 पैकी 2 प्रश्न केअरफुली आणि 100% ॲक्युरेटली सॉल्व्ह होणार म्हणजे होणारच. बघा आता मी जो डिस्ट्रीब्युशन करतो त्याला तशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. बघा सगळ्यात पहिले असेल फंडामेंटल पार्टिकल्स. फंडामेंटल पार्टिकल. तर फंडामेंटल पार्टिकल्स जे ते नेचरमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात 2 कॅटेगरीमध्ये. आता मी याला इकडे काय करतो, बरोबर ॲरोज काढतो. फंडामेंटल पार्टिकल्स. ओके, 1 मिनिट, कलर चेंज करतो मी याचा. हे फंडामेंटल पार्टिकल याला डिलीट करून टाकतो म्हणजे परत सुरुवात करू आपण. ओके, हे फंडामेंटल पार्टिकल नेचरमध्ये 2 कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. फंडामेंटल पार्टिकल 2 कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. त्यापैकी पहिलं कॅटेगरी असते इथे हे फंडामेंटल पार्टिकल 2 हे असतात इकडे लेप्टॉन्स
आणि इकडे असतात हॅड्रॉन्स, लेप्टॉन्स आणि हॅड्रॉन्स. फंडामेंटल पार्टिकल्स ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन दोन्हीच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. पहिले असतात लेप्टॉन्स आणि दुसरे आहेत हॅड्रॉन्स. लेप्टॉन्समध्ये 3 पार्टिकल येतात. लेप्टॉन्समध्ये असतो एक इलेक्ट्रॉन, म्यू आणि टॉ. इलेक्ट्रॉन, म्यू आणि टॉ हे 3 पार्टिकल आणि या 3 पार्टिकलचे अँटी पार्टिकल. जसं इलेक्ट्रॉनचा अँटी पार्टिकल पोझिस्ट्रॉन, म्यू मायनसचा म्यू प्लस आणि टॉ मायनसचा टॉ प्लस. आणि यांचे न्यूट्रिनो, जसं इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो, टॉचा म्यूचा म्यू न्यूट्रिनो आणि टॉचा टॉ न्यूट्रिनो. आणि यांचे अँटी न्यूट्रिनो हे पार्टिकल्स, याचे अँटी पार्टिकल्स न्यूट्रिनोज आणि अँटी न्यूट्रिनो. आणि हे काय त्यांचे अँटी न्यूट्रिनो. एवढी जी आहेत ही एवढी फॅमिली आहे लेप्टॉन्सची. ही जी आहेत ही लेप्टॉन्सची फॅमिली आहे. लेप्टॉन्समध्ये प्रायमरीली हे 3 नंबर्स आणि 3 त्यांचे न्यूट्रिनो, इलेक्ट्रॉन, म्युऑन आणि टाऊ. इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो, म्यू न्यूट्रिनो आणि टॉ न्यूट्रिनो ही 3 पार्टिकल्स. तिन्ही पार्टिकल्सचे अँटी पार्टिकल्स, इलेक्ट्रॉनचा अँटी पार्टिकल पोझिस्ट्रॉन, म्यू मायनसचा म्यू प्लस, टॉ मायनसचा टॉ प्लस. आणि इलेक्ट्रॉन न्यूट्रिनोचा इलेक्ट्रॉन अँटी न्यूट्रिनो, याचा अँटी न्यूट्रिनो आणि याचा अँटी न्यूट्रिनो. ही आहे तुमची एवढी 6 पार्टिकल्स. म्हणजे 3 पार्टिकल्स, त्याचे 3 न्यूट्रिनो आणि त्या 6चे अँटी पार्टिकल्स. ही एवढी फॅमिली एकोणाची लेप्टॉन्सची. आता हायड्रॉन्स जे आहेत हायड्रॉन्स परत 2 याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. हायड्रॉन्स जे आहेत ते परत 2 याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. हायड्रॉन्स जे आहेत हायड्रॉन्सची 2 याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन आहेत. कोणता कोणता? तर हायड्रॉन्स एक असतात आणि इकडे हायड्रॉन्स दुसरे. हायड्रॉन्स जे आहेत ते 2 कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात नंतर. इकडे हायड्रॉनचं डिस्ट्रीब्युशन. इलेक्ट्रॉन्स फर्दर डिवाइड होत नाही. फंडामेंटल पार्टिकल्स लेप्टॉन्स आणि हायड्रॉन्समध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. लेप्टॉन्समध्ये हे 6 पार्टिकल्स आणि त्याचे अँटी पार्टिकल्स. हायड्रॉन्समध्ये एक असतात मेसॉन्स, हायड्रॉन्समध्ये मेसॉन्स आणि इकडे असतात बॅरियॉन्स. मेसॉन्स आणि बॅरियॉन्स. आता मेसॉन्समध्ये बघा 3 आहेत. मेसॉन्स 3 आहेत. एक आहे पाय मेसॉन्स. मेसॉन्समध्ये 3 आहे मेसॉन्स. मेसॉन्स जे आहेत ते 3 कॅटेगरीचे. आणि बॅरियॉन्स पण 2 टाईपचे. बॅरियॉन्स पण जे आहेत हे बॅरियॉन्स परत 2 याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. बॅरियॉन्सचं डिस्ट्रीब्युशन इकडे लिहितो मी. ओके, ठीक आहे. याला सारो करून देतो म्हणजे जेणेकरून काय तुम्हाला समजण्यासाठी इझी होईल थोडा. ओके, मेसॉन्स 3 याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. 3 कोणती कोणती? तर पहिले असतात पाय मेसॉन्स, ज्यामध्ये असतो पाय मायनस, पाय 0, पाय प्लस. हे 3 पाय मेसॉन्स. त्यानंतर के मेसॉन्स. के मेसॉन्समध्ये 2 आहेत. एक आहे के प्लस K0, के प्लस K0 आणि एक आहे इटा. हा इटा. हे पायॉन्स, हे जे आहेत मेसॉन्समध्ये हे कोणते आहेत? पायॉन्स. याला म्हणायचं पायॉन्स. हे ट्रिपलेट आहेत. 3 आहेत म्हणून ट्रिपलेट. हे काय आहेत? कायॉन्स. हे 2 आहे म्हणून डबलेट. आणि ह्या काय? इटा. याचं प्रोनाउन्सिएशन काय? इटा. परत बॅरियॉन्स जे आहेत ते बॅरियॉन्स परत 2 याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. कोणकोणत्या? एक असतो न्यूक्लियॉन्स आणि हॅपरॉन्स. एक आहे न्यूक्लियॉन्स. आता न्यूक्लियॉन्समध्ये आपल्याला माहिती आहे कोणते कोणते असतात? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. न्यूक्लियॉन्स ज्यामध्ये आहेत न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचे डबलेट आहेत. आणि दुसरे आहेत हायड्रॉन्स. दुसरे कोणते आहेत? हॅपरॉन्स. सॉरी, हायड्रॉन नाही, हॅपरॉन. दुसरे आहेत हॅपरॉन्स. हॅपरॉन्स परत 4 कॅटेगरीचे. हॅपरॉन्स जे आहेत ते हॅपरॉन्स पण 4 टाईप्सचे आहेत. हॅपरॉन्स 4 टाईप्सचे आहेत. कोणते कोणते हॅपरॉन? हॅपरॉन्स 4 टाईप्सचे आहेत. हॅपरॉन्समध्ये सिग्मा, ज्यामध्ये सिग्मा मायनस, सिग्मा 0, सिग्मा प्लस. याला प्रोनाउन्स काय करायचं आहे? सिग्मा. हे सिग्मा हॅपरॉन्स. त्यानंतर आहे कास्केड. कास्केडमध्ये बघा कास्केड आहे डबलेट. कास्केडचं जसं मी काढतो तसंच काढायचं नोटेशन्स. हा एक कास्केड मायनस आणि दुसरा आहे कास्केड 0.
प्रोनाऊन्सिएशन काय आहे? कॅस्केड. त्यानंतर आहे ओमेगा, ओमेगा मायनस, आणि चौथा आहे लॅम्बडा, आणि ओमेगा मायनस, आणि लास्ट नंबरचा आहे लॅम्बडा किंवा याला डेल्टा सुद्धा म्हणतात. हा जो आहे लॅम्बडा किंवा याला असं डेलने सुद्धा डिनोट केलेला आहे. हा ओमेगा मायनस, आणि हा जो आहे डेल 0. याला प्रोनाऊन्सिएशन आहे ओमेगा, आणि हा जो आहे लॅम्बडा, हा जो आहे हा काय लॅम्बडा. आता हे जे लेप्टॉन्स जे आहेत, हे लेप्टॉन्स यांचा लेप्टॉनचा स्पिन आहे एस इज इक्वल टू हाफ. लेप्टॉनचा स्पिन काय आहे? हाफ. लेप्टॉन्स जे आहेत यांचा स्पिन हाफ आहेत. हे लेप्टॉन्स वीक आणि ईएम, वीक आणि ईएम दोन इंटरॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात. लेप्टॉन्स आर इन्व्हॉल्व इन वीक इंटरॅक्शन ॲज वेल एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. हेड्रॉन्स जे आहेत हे हेड्रॉन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक, हेड्रॉन्स जे आहेत हेड्रॉन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि स्ट्रॉंग इंटरॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि स्ट्रॉंग दोन इंटरॅक्शन्समध्ये हेड्रॉन्स पार्टिकल इन्व्हॉल्व होतात. वीक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व होतात. हेड्रॉन्स जे आहेत तर हेड्रॉन्समध्ये हा जो मेसॉन्स आहे हे मेसॉन्स आहेत बोसॉन्स. मेसॉन्स जे आहेत ते मेसॉन्स आहेत बोसॉन्स. बॅरियॉन्स जे आहेत बॅरियॉन्सच्या अंतर्गत येणारे न्यूक्लियॉन्स, न्यूक्लियॉन्सचा पण स्पिन किती आहे? हाफ. यांचा स्पिन पण किती आहे? हाफ. यांचा स्पिन काय आहे? काय झालेला लॅग काय करते? एक मिनिट आहे. काय झालेला? ओके, यांचा स्पिन काय आहे? हाफ आहे. कोणाचा? न्यूक्लियॉनचा. हॅपरॉन जे आहेत हॅपरॉनचा स्पिन असतो 3/2. हॅपरॉनचा स्पिन आहे, हॅपरॉनचा स्पिन आहे 3/2. हॅपरॉन्स जे आहेत हॅपरॉनचा स्पिन आहे 3/2. तर हे जे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला यावर दिसतंय याला काय करायचंय? तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचंय. जर हे डिस्ट्रीब्युशन तुम्ही केअरफुली, याला काय होतं? हे लॅग काय करते आज? ओके, त्यानंतर नेक्स्ट तो लास्ट स्लाइडवर हे जे काढलेलं आहे मी टेबल, याला व्हिडिओ व्यवस्थित पॉज करून हा जो टेबल आहे ॲज इट इज लक्षात ठेवायचा आहे. हा जो टेबल आहे तो ॲज इट इज. ज्यांना हा टेबल व्यवस्थितपणे लक्षात राहील, समजून घ्यायचे, त्यांचे पार्टिकल फिजिक्सचे सगळे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होऊनच जातील. त्यानंतर त्या टेबलवरचे असलेले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही इकडे लिहितोय. त्यामुळे इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये पहिला इम्पॉर्टंट पॉईंट काय आहेत? तर लेप्टॉन्स आणि बेरियॉन्स हे फर्मियॉन्स आहेत. काय पहिला इम्पॉर्टंट पॉईंट्स? लेप्टॉन्स अँड baryons are fermions, but बघा तुम्हाला दिसत असेल इथे बघा बॅरियॉनचा स्पिन इथे एस हाफ आणि याचा स्पिन 3/2. आता स्पिन हाफ इंटिजर आहे इथे, पण लेप्टॉनचा हाफ इंटिजर आहे, म्हणजे दोन्ही काय आहेत? फर्मियॉन्स आहे. आणि हा जो मेसॉन्स, हा मेसॉन्स काय आहे? बोसॉन्स आहे. आणि मेसॉन्स काय आहे? बोसॉन्स. इथे काय लिहिलं तुम्ही? बट mesons are bosons. mesons काय आहेत? बोसॉन्स. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट काय? लेप्टॉन्स आर इन्व्हॉल्ड, लेप्टॉन्स आर इन्व्हॉल्ड इन ईएम अँड वीक इंटरॅक्शन. इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि वीक इंटरॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात. तर हेड्रॉन्स जे हेड्रॉन्स आर इन्व्हॉल्व इन ईएम अँड स्ट्रॉंग इंटरॅक्शन. ईएम अँड स्ट्रॉंग इंटरॅक्शन. लेप्टॉन्स हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि वीक इंटरॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात. तर हेड्रॉन्स हे स्ट्रॉंग आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन्समध्ये इन्व्हॉल्व होत असतात. हे दोन तीन पॉईंट कसे आहेत? महत्त्वाचे आहेत, असोसिएटेड विथ
असोसिएटेड विथ दिस डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स, जे की आपण लास्ट स्लाइडमध्ये ते पाहिलेलं आहे. हे टेबलर फॉर्मॅट. हा टेबल पार्ट असणं मस्त आहे बघा बेटा. तुम्ही जर हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवला नाही तर समजून घ्यायची आपली पार्टिकल फिजिक्सच्या सेक्शनवाले क्वेश्चन्स 100% चुकणार म्हणजे चुकणार. ओके. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला कन्झर्वेशन लॉज. कन्झर्वेशन लॉज. कन्झर्वेशन लॉज. कन्झर्वेशन लॉज. आता कन्झर्वेशन लॉज मध्ये पण दोन कॅटेगरी आहे. एक पहिले आहेत एक्झॅक्ट कन्झर्वेशन लॉ. एक्झॅक्ट कन्झर्वेशन लॉ आणि दुसरे आहेत अप्रॉक्सिमेट. तर एक्झॅक्ट कन्झर्वेशन लॉमध्ये जर का हे लॉज उभी नाही झाली तर ती फंडामेंटल रिॲक्शन नेचरमध्ये ऑकरच होत नाही. कारण नावामध्येच काय दिलं एक्झॅक्ट. यामध्ये काय लिहायचं आहे की इफ दिस लॉ व्हायोलेट, if this law violates, then these reaction or then the reaction will not occur in nature. म्हणजे एक्झॅक्ट कन्झर्वेशन लॉ जी आहे ती इतके पॉवरफुल आहेत की त्यापैकी एखादा जरी लॉ व्हायोलेट झाला, व्हायोलेट म्हणजे काय, डज नॉट ओबे, तर ती रिॲक्शन नेचरमध्ये ऑकरच होत नाही. मग एक्झॅक्ट कन्झर्वेशन लॉच्या अंतर्गत कोणते येतात, तर एक्झॅक्ट कन्झर्वेशनच्या लॉच्या अंतर्गत येतो पहिला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कन्झर्वेशन. तसंही लॉजिकली आपल्याला माहिती आहे की नेचरमध्ये जर का एनर्जी कन्झर्वेशन उभे नसेल तर ती रिॲक्शन टेक्स प्लेस होती का, नाही. दुसरा आहे मोमेंटम कन्झर्वेशन. मोमेंटम कन्झर्वेशन. तिसरा आहे चार्ज कन्झर्वेशन. तिसरा कोणता आहे, चार्ज कन्झर्वेशन. या चार्जमध्ये मग तीन चार्ज असतात. एक असतो इलेक्ट्रॉनिक चार्ज, इलेक्ट्रॉनिक चार्ज किंवा याला लेप्टॉन नंबर म्हणा, लेप्टॉन नंबर. इलेक्ट्रॉन नंबर पण कन्झर्व पाहिजेत. त्यानंतर बॅरियॉन नंबर पण कन्झर्व पाहिजेत किंवा हायड्रॉन नंबर. बॅरियॉन नंबर कन्झर्वेशन. आणि तिसरा आपला एक इलेक्ट्रॉनिक नंबर, बॅरियॉनिक नंबर आणि चार्ज नंबर. चार्ज नंबर. चार्ज कन्झर्वेशनमध्ये हे तिन्ही चार्ज लॉज उभे असणं मस्त आहे. आता तुम्हाला यावरून फक्त लिहून घ्या. जेव्हा मी एक्झॅक्ट तुम्हाला इक्वेशन सांगेल किंवा रिॲक्शन घेईन त्यावरून तुम्हाला या आणखी क्लिअरली कळेल की नेमकं हे काय सांगतोय, हे मी काय सांगतोय. हे तीन कोणते झाले, कोणते, हां, एनर्जी कन्झर्वेशन, मोमेंटम कन्झर्वेशन, चार्ज कन्झर्वेशन. त्यानंतर 4 नंबरवर आहेत अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन. अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन. आणि 5वा आहे सीपीटी कन्झर्वेशन. 5वा आहे सीपीटी कन्झर्वेशन. आता हे जे 5 लॉज आहेत हे 5 आहेत एक्झॅक्ट कन्झर्वेशन लॉ. जर या 5 पैकी एखादाही लॉ जर का एखादी रिॲक्शन उभे करत नसेल तर ती रिॲक्शन नेचरमध्ये ऑकरच होत नाही. त्यानंतर सेकंड कॅटेगरीजमध्ये जे बी मध्ये येतात ते आहे अप्रॉक्सिमेट. अप्रॉक्सिमेट कन्झर्वेशन लॉ. अप्रॉक्सिमेट कन्झर्वेशन लॉज. आता नावामध्ये दिलं आहे की अप्रॉक्सिमेट म्हणजे असं गरजेचं नाही की ते जर उभे झाले किंवा नाही झाले तर रिॲक्शन टेक्स प्लेस होईल की नाही, पण रिॲक्शनचं नेचर डिफाईन करू शकतात ते. हे जे लॉ आहे, इफ दिस लॉ ओबे ऑर व्हायोलेट, इफ these laws are violate then the reaction may takes place or not, then the reactions may takes place or not. अप्रॉक्सिमेट यांचं काहीच घेणं देणं नाही. हे जर उभे होत असतील तरी रिॲक्शन होत असेल, हे जर नाही उभे झाली तरी रिॲक्शन होत असेल, म्हणून याचं नाव काय, अप्रॉक्सिमेट. हे जे लॉज आहेत ते कसे कन्झर्वेशनचे अप्रॉक्सिमेट. यामध्ये कोणते कोणते मोडतात तर यामध्ये मिळतो आयसोस्पिन कन्झर्वेशन. यामध्ये आहे आयसोस्पिन कन्झर्वेशन. आयसोस्पिन कन्झर्वेशन यामध्ये आहे थर्ड कंपोनंट, थर्ड कंपोनंट म्हणजे I3. इथे आयसोस्पिन I
आणि हा थर्ड कंपोनंट ऑफ आयसोस्पिन कन्झर्वेशन पण आहे. यामध्ये तिसरा लॉ मिळतो कन्झर्वेशनचा स्ट्रेंजनेस कन्झर्वेशन, जो की आपण येसने डिनोट करतो. यामध्ये चौथा आहे सीपी कन्झर्वेशन. यामध्ये पाचवा आहे चार्ज कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशन. यामध्ये 6 नंबरचा आहे टाइम रिव्हर्सल. तर हे लॉस तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. आता एक्झाममध्ये तुम्हाला लॉ विचारतील का? नाही, एक्झाममध्ये तुम्हाला लॉ विचारणार नाही. एक्झाममध्ये तुम्हाला रिॲक्शन दिलेली राहील, अशी एखादी रिॲक्शन दिलेली राहील की A+B इज कन्वर्टेड इंटू C+D. तर ही रिॲक्शन नेचरमध्ये अलाउड आहे की नाही हे चेक करा. मग हे रिॲक्शनचं कन्झर्वेशन किंवा रिॲक्शन अलाउड किंवा आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला ते लॉज माहिती असणं मस्ट आहे. म्हणून ते लॉ लक्षात ठेवायचे. अदरवाईज लॉवर तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारत नाही. लॉवर डायरेक्टली क्वेश्चन नसतात. लॉज हे यूज होतात. यूज होतात एखादी रिॲक्शन अलाउड आहे की नाही हे चेक करण्यासाठी. तर बघा, आता तुम्हाला त्यामध्ये दिसत असेल की आपण 3 लॉ नंबर्स लिहिलेले आहेत. कोणते? एक लेप्टॉन नंबर, बॅरियॉन नंबर आणि चार्ज नंबर. तर चार्ज नंबर तुम्हाला माहिती आहे डायरेक्टली सरळ. इलेक्ट्रॉन असेल तर त्याचा चार्ज नंबर -1, प्रोटॉन असेल तर चार्ज नंबर +1, न्यूट्रॉन असेल तर चार्ज 0. बाकी अकॉर्डिंग ज्याच्यावर जसं चार्ज आहे तसं आपण चार्ज नंबर लिहू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रॉन नंबर आणि बॅरियॉन नंबर. त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया की व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉन नंबर आणि व्हॉट इज मीन बाय बॅरियॉन नंबर. तो आहे इलेक्ट्रॉन नंबर हा डिनोट केला जातो बघा कॅपिटल L ने. आता बघा, आपण आत्ताच बघितलं की इलेक्ट्रॉन फॅमिलीमध्ये कोणते येतात एलिमेंट. इलेक्ट्रॉन फॅमिलीमध्ये एक इलेक्ट्रॉन, म्यू आणि टॉ, हे 3 आहेत इलेक्ट्रॉन पार्टिकल्स. हे 3 पार्टिकल्स आणि यांचे न्यूट्रिनो, जसं की इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो, म्यू न्यूट्रिनो आणि टॉ न्यूट्रिनो. हे जे 3 काय आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत, हे काय त्याचे न्यूट्रिनो. हे इलेक्ट्रॉन्सच्या फॅमिलीमध्ये येणारे पार्टिकल्स. ह्यांच्या अँटीपार्टिकल्समध्ये इलेक्ट्रॉनचा अँटीपार्टिकल पोझिस्ट्रॉन, म्यूचा म्यू प्लस आणि टावचा टॉ प्लस. आणि यांचे न्यूट्रिनोचे अँटीन्यूट्रिनो. हे काय आहेत अँटीपार्टिकल्स. तर हा जो इलेक्ट्रॉन नंबर हा असा डिसाइड असतो किंवा असा डिफाईंड असतो की इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू 1 घ्यायची. कोणासाठी? जर का रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन असेल, म्यू असेल, टॉ असेल, न्यूट्रिनो असेल, म्यू न्यूट्रिनो असेल, टॉ न्यूट्रिनो असेल. जर या 6 पैकी कोणताही एखादा पार्टिकल जर का रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होत असेल आणि तुम्हाला जर 4 नंबर इलेक्ट्रॉन नंबर विचारला तर त्याच्याशी असोसिएटेड इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू घ्यायची 1. ह्या इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू घ्यायची 0. अदरवाईज इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू घ्यायची 0. अदरवाईज जर त्या रिॲक्शनमध्ये यापैकी कोणताही एखादा पार्टिकल नसेल आणि त्याचा इलेक्ट्रॉन नंबर विचारला तर त्याच्यासाठी त्या इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू घ्यायची 0. आणि इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू घ्यायची 1 कोणाकोणासाठी? तर या पार्टिकलच्या अँटीपार्टिकल, जसं की ही फॅमिली. जर त्या रिॲक्शनमध्ये पोझिस्ट्रॉन असेल, म्यू प्लस असेल, टॉ प्लस असेल किंवा इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो असेल, म्यू न्यूट्रिनो असेल किंवा टॉ न्यूट्रिनो आणि अँटीन्यूट्रिनो, तर अशा कंडिशनमध्ये इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू घ्यायची -1. तर बघा, इलेक्ट्रॉन नंबर कसा डिसाइडेड आहे किंवा कसा डिफाईंड आहे. जर का इलेक्ट्रॉन फॅमिलीमधले एलिमेंट असतील तर इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू घ्यायची +1. इलेक्ट्रॉनच्या व्यतिरिक्त बाकीचे एलिमेंट असतील तर त्याची व्हॅल्यू घ्यायची 0. आणि जर इलेक्ट्रॉन फॅमिलीमध्ये असणाऱ्या पार्टिकलचे अँटीपार्टिकल असतील तर इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू घ्यायची -1. हा अशा पद्धतीने डिफाईन केलेला असतो तुमचा इलेक्ट्रॉन नंबर. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन नंबर डिफाईन. सिमिलर वेने बॅरियॉन नंबर कसा डिफाईंड असेल? बॅरियॉन नंबर कसा डिफाईंड असेल? जो डिनोट केला जातो B ने. बघा, बॅरियॉनमध्ये कोणकोणते एलिमेंट येतात? बघा, बॅरियॉन्समध्ये कोणकोणते एलिमेंट आहे? बॅरियॉनमध्ये आपले 2 एलिमेंट्स आहेत. एक आहे न्यूक्लियॉन आणि दुसरे आहेत हॅप्रॉन. बॅरियॉनमध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत? एक आहे न्यूक्लियॉन, ज्यामध्ये येतो न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि हॅप्रॉन. हॅप्रॉनमध्ये बघा कोणकोणते आहेत? सिग्मा प्लस, सिग्मा 0, सिग्मा मायनस, ही ट्रिपलेट फॅमिली. कास्केड आहेत, कास्केड मायनस, कास्केड 0 आणि एक आहे ओमेगा मायनस आणि लॅम्बडा 0. हे तुमचे बॅरियॉन्स.
बॅरियन्समध्ये हे दोन न्यूक्लियॉन आणि हे उरलेले जे आहेत हे काय हॅपरॉन्स. न्यूक्लियॉन्स आणि उरलेले काय आहेत हॅपरॉन्स. जर का एखाद्या रिॲक्शनमध्ये या फॅमिलीमधला जर का मेंबर डिफाईंड असेल तर त्यासाठी बॅरियन नंबरची व्हॅल्यू घ्यायची 1 फॉर बॅरियन्स. 1 व्हॅल्यू घ्यायची फॉर बॅरियन्स. याची व्हॅल्यू घ्यायची 0 फॉर अदर. जर का रिॲक्शनमध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरा पार्टिकल इन्व्हॉल्व असेल जो बॅरियन नसेल तर त्याच्यासाठी बॅरियन नंबरची व्हॅल्यू घ्यायची 0 आणि बॅरियन नंबरची व्हॅल्यू घ्यायची -1 फॉर अँटी बॅरियन्स. म्हणजे एखादा याच्या व्यतिरिक्त दुसरा जर याचा अँटी पार्टिकल्स असतील तर त्याच्यासाठी त्याची व्हॅल्यू काय घ्यायची -1. त्याच्यासाठी व्हॅल्यू काय घ्यायची -1. ओके. तर अशा पद्धतीने तुमचा लेप्टॉन नंबर आणि बॅरियन नंबर हा डिफाईंड असतो. लेप्टॉन नंबर आणि बॅरियन नंबर काय वेगवेगळ्या रिॲक्शनसाठी हे अशा पद्धतीने डिफाईंड आहेत. अशा पद्धतीने ते लेप्टॉन नंबर आणि बॅरियन नंबर डिफाईंड आहेत. त्यानंतर मग एक नवीन टॉपिक आला तिथे बघितलं होतं आपण आयसोस्पिन. नवीन टॉपिक बघितला होता आपण आयसोस्पिन. आता बघा आयसोस्पिन हा डिनोट केला जातो आयने. आयसोस्पिन डिनोट केला जातो आयने. आता आयसोस्पिन जो आहे आयसोस्पिनबद्दल सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी नाही. इट इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी. इट इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी. जसं की नेचरमध्ये आपण बघितलं की हा न्यूक्लियस याच्या अराउंडमध्ये हे ऑर्बिट आणि ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जर का स्वतःभोवती मोशन करत असेल तर त्याची स्पिन नंबर आपण डिफाईन करतो. स्पिन फिजिकल क्वांटिटी आहे पण आयसोस्पिन हा फिजिकल क्वांटिटी नाही आहे. आयसोस्पिन हा फक्त हायड्रॉनसाठी डिफाईंड आहे. आयसोस्पिन जो आहे इट इज डिफाईंड ओनली फॉर हायड्रॉन. इट इज ओनली डिफाईंड फॉर हायड्रॉन्स. म्हणजेच यावरून दुसरं काय सांगू शकता की I इज इक्वल टू 0 कोणासाठी असेल फॉर लेप्टॉन्स. लेप्टॉन फॅमिलीमध्ये असणाऱ्या मेंबरसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय 0. लेप्टॉन फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय 0 कारण आयसोस्पिन हा फक्त हायड्रॉन्स फॅमिलीसाठी काय डिफाईंड आहे. हायड्रॉन्स फॅमिलीसाठी डिफाईंड आहे. आयसोस्पिन हा स्ट्रॉंग इंटरॅक्शनमध्येच इन्व्हॉल्व होतो. आयसोस्पिन हा जो आहे हा काय होतो इट इज ऑकर इन स्ट्रॉंग इंटरॅक्शन ओनली. इट इज ऑकर ओनली इन स्ट्रॉंग इंटरॅक्शन. ओनली इन स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स. आता महत्त्वाची गोष्ट की आयसोस्पिन काढायचा कसा. आयसोस्पिन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. टॉईस I + 1 इज इक्वल टू मल्टिप्लिसिटी. हायड्रॉन्स फॅमिलीमध्ये कोणत्याही एखाद्या फॅमिलीचा जर का तुम्हाला आयसोस्पिन काढायचा असेल तर तुम्हाला त्या फॅमिलीची मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू पुटअप करा. टॉईस I + 1 वरून त्याला सॉल्व्ह जर केलं तुम्हाला आयची व्हॅल्यू मिळेल. फॉर एक्झाम्पल बघा एक्झाम्पलवरून क्लिअर होईल. आपल्याकडे न्यूक्लियॉन जसं की न्यूट्रॉन आणि प्रोटॉन याची मल्टिप्लिसिटी किती. याची मल्टिप्लिसिटी आहे 2. हे काय डबलेट. हे काय डबलेट. मग या न्यूक्लियॉन फॅमिलीसाठी जर आयसोस्पिन काढायचं असेल तुम्हाला तर काय मिळेल तो बघा. मल्टिप्लिसिटी आहे 2 इज इक्वल टू काय 2I + 1 म्हणजेच 2I इज इक्वल टू मिळेल तुम्हाला 1 म्हणजेच I इज इक्वल टू 1/2. म्हणजे यावरून काय सांगू शकतो आपण की न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे 1/2. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे 1/2. फॉर एक्झाम्पल आणखीन बघा आपल्याकडे सिग्मा प्लस सिग्मा 0 सिग्मा मायनस मल्टिप्लिसिटी किती आहे 3. मल्टिप्लिसिटी किती आहे 3 कारण एलिमेंट किती आहे 3. मल्टिप्लिसिटी काय 3 म्हणजे याला म्हणतो आपण ट्रिपलेट. मग कसं लिहिण्याचा आयसोस्पिन तर बघा टॉईस I + 1 इज इक्वल टू 3 म्हणजेच टॉईस I इज इक्वल टू 2 म्हणजेच I इज इक्वल टू 1. I इज इक्वल टू 1 म्हणजे या फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू किती आहे. ट्रिपलेट फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू आहे 1. ट्रिपलेट फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. यावरून आणखी काय सांगू शकतो आपण की एका फॅमिलीमध्ये असणाऱ्या सगळ्या मेंबर्ससाठी आयसोस्पिन सेम असतो. यावरून काय सांगू शकतो आणखी आपण की आयसोस्पिन इज सेम फॉर ऑल मेंबर्स ऑफ एनी फॅमिली. फॉर एक्झाम्पल न्यूट्रॉनसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू पण हाफच आहे आणि प्रोटॉनसाठी पण आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे हाफ. कारण दोन्ही काय एकाच फॅमिलीचे मेंबर आहेत. दोन्ही एकाच फॅमिलीचे मेंबर्स आहेत. म्हणून न्यूट्रॉन आणि प्रोटॉनला वेगवेगळं दाखवायचं आपल्याला आयसोस्पिनवरून आपण डिस्ट्रीब्युशन करू शकत नाही. त्याच्यासाठी आपण डिफाईन करतो थर्ड कंपोनंट. त्याच्यासाठी काय डिफाईन करतो आपण थर्ड कंपोनंट. मग यावरून काय लिहायचं आहे
की फॉर डिस्ट्रीब्यूशन we defined third component of isospin. Third component of isospin. मग थर्ड कंपोनंट काय करतो तर -i पासून +i पर्यंत व्हॅल्यूज टेक्स प्लेस करतो. थर्ड कंपोनंट -i टू +i पर्यंत व्हॅल्यू टेक्स प्लेस करतो इन डिफरन्स ऑफ 1. मग आता बघा फॉर एक्झाम्पल बघा न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या फॅमिलीसाठी आयसोस्पिन काय न्यूट्रॉन आणि प्रोटॉन फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू आहे हाफ. आय थर्ड कंपोनंट काय करेल तर -½ लेस दॅन ऑर इक्वल टू I3 लेस दॅन ऑर इक्वल टू +½ दोन व्हॅल्यूज असतील. मग I3च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला काय एक मिळाला तुम्हाला I3 इज इक्वल टू -½ आणि एक मिळाला I3 इज इक्वल टू +½ I3 इज इक्वल टू -½ आणि I3 इज इक्वल टू +½ म्हणजेच जर न्यूट्रॉनची स्टेट आपल्याला डिफाइन करायची असेल तर कसं लिहिणार आपण न्यूट्रॉन त्याचा I आणि I3. तर बघा न्यूट्रॉनचा आयसोस्पिन आहे हाफ. आय थर्ड कंपोनंट काय मिळेल -½ मग ही झाली स्टेट फॉर न्यूट्रॉन आयसोस्पिन आय थर्ड कंपोनंट. सिमिलर वेने जर का प्रोटॉनची स्टेट डिफाइन करायची असेल तर काय लिहिणार तुम्ही प्रोटॉनचा आयसोस्पिन प्रोटॉनचा थर्ड कंपोनंट तो मिळेल तुम्हाला प्रोटॉनचा आयसोस्पिन आहे हाफ आणि थर्ड कंपोनंट तो पण मिळेल हाफ. ही झाली मग प्रोटॉनची स्टेट ही झाली प्रोटॉनची स्टेट ही झाली न्यूट्रॉनची स्टेट. सिमिलर वेने बघा ही जी फॅमिली आहे σ-σ0 σ+, याच्यासाठी आपण काढलं आत्ताच की स्पिन किती आहे आयसोस्पिन 1. मग आय थर्ड कंपोनंट काय मिळेल -1 लेस दॅन ऑर इक्वल टू I3 लेस दॅन ऑर इक्वल टू +1 म्हणजे आयसोस्पिन त्या थर्ड कंपोनंटच्या तीन व्हॅल्यूज आहे कोणकोणत्या एक मिळेल तुम्हाला +1 एक मिळेल -1 आणि एक मिळेल 0 तीन व्हॅल्यूज. तर बघा आपण इन अकॉर्डिंग टू चार्जला डिस्ट्रीब्यूट करायचं. बघा जर तुम्हाला σ- ची स्टेट डिफाइन करायची असेल σ- ची जर का स्टेट डिफाइन करायची असेल तर σ- ला कसं डिफाइन करणार आपण σ- ची स्टेट मिळेल तुम्हाला आयसोस्पिन आणि आय थर्ड कंपोनंट तो मिळेल तुम्हाला 1 -1. σ0 ची काय मिळेल σ0 ची मिळेल तुम्हाला I3 इज इक्वल टू 1 0 आणि σ+ ची काय मिळेल σ+ ची मिळेल तुम्हाला I3 इज इक्वल टू 1 + 1. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर थर्ड कंपोनंटवरून इन अकॉर्डिंग टू थर्ड कंपोनंट आपण एका फॅमिलीमधले मेंबर वेगवेगळे दाखवू शकतो. कशाच्या अकॉर्डिंग थर्ड कंपोनंटच्या फक्त स्पिननुसार आपण डिफाइन करू शकतो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये नाही का कारण की एका फॅमिलीमध्ये असणाऱ्या सगळ्या मेंबरचा हा जो आहे काय स्पिन हा सेम असतो पण आयसोस्पिन वेगवेगळा आहे. त्यानंतर आपल्याकडे दुसरे कोणते हायड्रॉन्स आपल्याकडे दुसरे हायड्रॉन्सचे कायॉन्समध्ये कोणकोणते एक आहे K+ आणि दुसरा आहे K0. एक आहेत डबलेट म्हणजे 2 इज इक्वल टू ट्वाइस I + 1 विच इज इम्प्लाय दॅट आयची व्हॅल्यू मिळते हाफ. मग I3 काय मिळेल I3 मिळेल तुम्हाला एक मिळेल हाफ आणि एक मिळेल -½ I3च्या दोन व्हॅल्यू मिळेल -½ आणि +½ मग कसा डिपेंड असेल तर बघा K0 ची स्टेट कशी डिपेंड असेल तर K0 ची स्टेट असेल हाफ -½ आणि K+ ची स्टेट कशी डिपेंड असेल K+ ची स्टेट डिपेंड असेल हाफ. अशा पद्धतीने काय असेल यांच्या स्टेट्स आणि स्पिन आणि आयसोस्पिन डिफाइंड असतील. बघा आपल्याकडे एक सिंगलेट फॅमिली मेंबर्स आहेत आपल्याकडे काय एक सिंगलेट फॅमिली मेंबर कोणता आहे तो सिंगलेट फॅमिली मेंबर आहे जो की आहे काय इटा. आता इटाची सिंगलेट म्हणजे 1 मल्टिप्लिसिटी 1 मग ट्वाइस I + 1 इज इक्वल टू 1 म्हणजे सरळ यावरून I काय मिळतो 0. I जर 0 आहे तर थर्ड कंपोनंट पण काय मिळेल 0 मिळेल. म्हणजे इटाची स्टेट कशी डिपेंड असेल इटाची स्टेट असेल 0 0. सिमिलर वेने हा जो लॅम्बडा आहे याची पण स्टेट कशी डिपेंड असेल लॅम्बडाची पण स्टेट डिपेंड असेल तुमची 0 0 लॅम्बडाची पण स्टेट डिपेंड असेल 0 0. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही कधी फॅमिलीमधले तुम्हाला जर का स्पिन आयसो थर्ड कंपोनंट जर का विचारलेले असतील तर तुम्ही त्यांचे आयसोस्पिन काय करू शकतात कॅल्क्युलेट करू शकतात. बघा याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर बघा स्टेट ऑफ इटा म्हणजे न्यूट्रॉनची स्टेट कास्केड मायनसची स्टेट्स आणि K0 ची स्टेट एकसारखी आहे त्याची I3 ची व्हॅल्यू आहे तुमची हाफ
-6. सिमिलरली प्रोटॉन जो आहे तर प्रोटॉनची कास्केड 0ची K+ ची ही जी स्टेट आहे I3 तर याची व्हॅल्यू असते हाफ, याची व्हॅल्यू आहे हाफ. ही डबलेट फॅमिलीसाठी. मग ट्रिपलेटमध्ये बघा π+ ची जी स्पिन स्टेट आहे म्हणजे I3 स्टेट तीच σ+ ची आहे. त्याची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते I3 विच इज इक्वल टू 1 1. π0ची जी आहे तीच असेल तुमची σ0ची, त्या करस्पॉन्डिंग I3 हा काय असेल तर याची व्हॅल्यू असेल 1 0. त्यानंतर जो आहे π- तीच व्हॅल्यू असेल σ- आणि ती काय असेल तुमची I3 जी असेल तुमची 1 -1. हे आहे ट्रिपलेट फॅमिलीसाठी. मग त्यानंतर जे सिंगलेट उडतात, सिंगलेटमध्ये जसं की इटा ओमेगा मायनस आणि लॅम्बडा, तर याच्या करस्पॉन्डिंग जी I3 असेल याची व्हॅल्यू असेल 0 0. ही आहे सिंगलेटसाठी. ही आहे डबलेटसाठी. ही आहे ट्रिपलेटसाठी, सिंगलेटसाठी. जर तुम्ही हा टेबल जरी लक्षात ठेवू शकले तर तुमच्या एक्झाममधले 99% क्वेश्चन्स स्पिन आणि आयसोस्पिन आणि थर्ड कंपोनंट याच्याशी असोसिएटेड इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. इझिली क्वेश्चन्स हे सॉल्व्ह होऊ शकतात. ओके. त्यानंतर हे महत्त्वाचे आहे, याला पॉज करून व्यवस्थित नोट करून घ्यायचं. त्यानंतर आहे जेलमन निशिजमा रिलेशन. काय आहे जेलमन निशिजमा रिलेशन. जेलमन निशिजमा रिलेशन. आता हे काय सांगतोय जेलमन निशिजमा रिलेशन? आपल्याला देतं रिलेशन बिटवीन चार्ज अँड स्पिनचा थर्ड कंपोनंट. म्हणजे कुठल्याही एखाद्या पार्टिकलवर असणारा टोटल चार्ज हा आपण या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करतो, असं जेलमन निशिजमाचं म्हणणं होतं. कोणता आहे तो फॉर्म्युला? तर Q इज इक्वल टू I3 + B/2, ज्यामध्ये I3 हा आहे थर्ड कंपोनंट ऑफ स्पिन. I3 काय आहे? थर्ड कंपोनंट ऑफ स्पिन. आणि B इज बॅरियन नंबर. B काय आहे? B आहे बॅरियन नंबर. आणि Q इज चार्ज. Q काय असेल? चार्ज असेल. म्हणजे कुठल्याही एखाद्या फंडामेंटल पार्टिकलचा टोटल चार्ज आपण या रिलेशननुसार काढू शकतो, असं जेलमन आणि निशिजमा यांचं काय होतं म्हणणं होतं. आता आपण काय करूया, आपण व्हेरीफाय करून बघू की खरंच हे रिलेशन ओबे होते का. जर ओबे होत असेल तर यस, आणि होत नसेल तर मग यामध्ये काहीतरी करेक्शन करावे लागतील. बघा एक्झाम्पल आपल्याकडे चार्ज पार्टिकलमध्ये बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता प्रोटॉनचा बघा आयसोस्पिन काय प्रोटॉनचा 1, न्यूट्रॉनचा 1. प्रोटॉनचा थर्ड कंपोनंट I3 याची व्हॅल्यू प्रोटॉनसाठी 1, न्यूट्रॉनसाठी -1. प्रोटॉन बॅरियन नंबरची बघा प्रोटॉन बॅरियन आहे S, न्यूट्रॉन बॅरियन आहे S. मग टोटल चार्ज या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केल्या आपण कोणत्या I3 + B/2. B किती आहे? 1/2 + 1. ओके. याचा स्पिन हाफ आहे. याचा स्पिन काय? हाफ. याचा स्पिन आहे आयसोस्पिन. याचा आपण आहे हाफ. हा आहे प्लस हाफ, हा आहे मायनस हाफ. बॅरियन नंबर 1 1. मग या इक्वेशनमध्ये जर का तुम्ही व्हॅल्यूज पुटअप केल्या सगळ्या तर तुम्हाला बरोबर यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर मिळेल Q टोटल चार्ज ऑन प्रोटॉन 1 आणि न्यूट्रॉनवरचा चार्ज 0, जो की हा रिझल्ट सॅटिस्फाय करतो. आणि आपल्याला माहिती आहे प्रोटॉनवर चार्ज 1च असतो, न्यूट्रॉनवर चार्ज 0 असतो. म्हणजे पहिलं एक्झाम्पल तर जेलमन निशिजमा रिलेशन सॅटिस्फाय करते. ओके. त्यानंतर बघा आपण दुसऱ्यासाठी. दुसरी फॅमिली आपल्याकडे पायॉनची. एक आहे π+, π0, π-. तर पायॉनचा आयसोस्पिन बघा, याचा आयसोस्पिन 1, याचा आयसोस्पिन 1. का? कारण एका फॅमिलीमध्ये असणाऱ्या ऑल मेंबरसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय? सेम. थर्ड कंपोनंट वेगळा. π+ साठी थर्ड कंपोनंट आहे +1, याच्यासाठी 0, याच्यासाठी -1. बॅरियन नंबर तिन्ही बॅरियन्स आहेत का? नाही. कारण हे काय आहेत? बॅरियन्स आहेत काय? नाही. हायड्रॉन्स फॅमिलीमध्ये जे डिस्ट्रीब्युशन होतं तुमचं त्यामध्ये हायड्रॉन्समध्ये 2 असतात. एक असतात मेसॉन्स आणि दुसरे बॅरियन्स. तर हे जे ते मेसॉन्स आहे, मग मेसॉनसाठी बॅरियन नंबर काय असेल? 0 असेल. का? कारण बॅरियन नंबर अदर दॅन बॅरियनसाठी 0 आहे आणि विथ बॅरियनसाठी तो असतो. मग त्यानंतर चार्ज
बघा यामध्ये जर फॉर्म्युलामध्ये रिपोर्ट केले तर I3 + b/2 तर b ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे ही जी I3 ची व्हॅल्यू असेल तीच असेल. तर याच्यासाठी मिळेल ती +1, याच्यासाठी मिळेल -1, याच्यावरचा चार्ज हे +1 आहे, याच्यावरचा चार्ज 0 आणि याच्यावरचा चार्ज -1. आणि सिमिलर वेने हे रिझल्ट पण काय करतात, जेल्मन-निषेजमय रिलेशनला व्हेरीफाय करतात, म्हणजे जेल्मन-निषेजमय रिलेशन पायॉनसाठी पण ट्रू आहे. त्यानंतर तिसरा घेऊ आपण एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल लॅम्बडासाठी. मग लॅम्बडा बघा आपल्याकडे आहे लॅम्बडा. तिसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे लॅम्बडा 0. लॅम्बडा 0चा आयसोस्पिन सिंगलेट म्हणून आयसोस्पिन 1, I3 कंपोनंट सिंगलेटचा A1. हा बेरियॉन आहे का? यस बेरियॉन आहे. मग याचा चार्ज तो जो फॉर्म्युला आहे, मग जर आपण या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर गेलो तर आपल्याला काय मिळेल, जर आपण इन अकॉर्डिंग्स विथ दिस फॉर्म्युला जर गेलो तर आपल्याला मिळेल की ज्याचा चार्ज काय मिळतोय 0, याच्यावरचा चार्ज काय मिळतोय, एक मिनिट, याच्यावरचा चार्ज मिळतोय आपल्याला 1. जर आपण या फॉर्म्युल्यानुसार गेलो कोणता, की टोटल चार्ज Q = I3 + b/2. I3 + b/2 च्या अकॉर्डिंग जर गेलो तर आपल्याला याच्यावर चार्ज मिळेल 1/2. पण ॲक्च्युअली याच्यावर चार्ज आहे का? नाही, याच्यावर चार्ज आहे 0, पण आपल्याला इकडे 1/2 मिळतोय. म्हणजे हा फॉर्म्युला काय आहे, करेक्ट आहे का? नाही, या फॉर्म्युल्यामध्ये काही ना काही आपल्याला करेक्शन करावे लागते. मग ते जे करेक्शन आहे जे आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये करावे लागतात, मग ते परत कोणी दिले, त्यांनीच दिले, मॉडिफाईड. मग त्या मॉडिफाईड करेक्शनसाठी आपण सगळ्यात अगोदर एक नंबर डिफाईन केला जो होता स्ट्रेंजनेस नंबर. काय डिफाईन केला आपण, एक स्ट्रेंजनेस नंबर डिफाईन केला आपण, एक स्ट्रेंजनेस नंबर. आता स्ट्रेंजनेस नंबर म्हणजे काय, तर बघा नेचरमध्ये काही पार्टिकल्स असे होते की जे काय होते, वीक इंटरॅक्शनमध्ये प्रोड्यूस होते, स्ट्रॉंग इंटरॅक्शनमध्ये प्रोड्यूस होते. ते काय झालं, पार्टिकलचं स्ट्रेंज बिहेवियर झालं. काय झालं, नेचरमध्ये काही पार्टिकल्स होते की जे स्ट्रॉंग इंटरॅक्शनने प्रोड्यूस होत होते बट वीक इंटरॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व होते, जसं की अल्फा डिके, बीटा डिके. मग याच्याबद्दल तुम्ही एक पॉईंट लिहून घ्यायचा, काय, देअर आर सम पार्टिकल in the nature, which are produced via strong interaction, but involved in weak interaction, मग हे काय झालं, पार्टिकलचं स्ट्रेंज बिहेवियर. दिस इज स्ट्रेंज बिहेवियर. मग हे काय झालं, त्या पार्टिकलचं स्ट्रेंज बिहेवियर. मग अशा पार्टिकलचं स्ट्रेंज बिहेवियर डिफाईन करण्यासाठी आपण डिफाईन केला एक स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर. असं स्ट्रेंज बिहेवियर डिफाईन करण्यासाठी आपण डिफाईन केला एक स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर, जो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर Q = I3 + b + s/2. Q = I3 + b + s/2. मग या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग आपण काय करतो, कुठल्याही पार्टिकलचा स्ट्रेंजनेस नंबर कॅल्क्युलेट करतो. आणि हे जे असेल, हे काय असेल, मग मॉडिफाईड जेल्मन-निषेजमय रिलेशन. कोणतं, की Q = I3 + b + s/2. मग हे काय झालं, तुमचं मॉडिफाईड जेल्मन-निषेजमय रिलेशन. हे काय झालं, मॉडिफाईड जे नाही, जी बसून सुरू होतं, मॉडिफाईड जेल्मन-निषेजमय रिलेशन. हे झालं मॉडिफाईड जेल्मन-निषेजमय रिलेशन. आता याच्या अकॉर्डिंग आपण काय करू, की स्ट्रेंज बिहेवियर असणारी किंवा स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर कॅल्क्युलेट करू. तुम्हाला काही कॅल्क्युलेट करून दाखवतो मी, आणि लास्टला एक टेबल सांगतो, जो टेबल तुम्ही इझिली लक्षात ठेवायचं आहे. कारण तो टेबल जर लक्षात असेल तर तुम्ही स्ट्रेंजनेस कन्झर्वेशन कोणत्याही रिएक्शनमध्ये इझिली चेक करू शकतात. बघा कोणतं आहे आपल्याकडे, पहिले आपण घेऊ पायॉन्स फॅमिली. कोणती घेऊ, पायॉन्स. पहिली फॅमिली घेऊ पायॉन्स. पायॉन्समध्ये कोणकोणते आहेत पायॉन्स, बघा आपल्याकडे तीन आहेत, π0, π+ आणि π-. π+, π0, π- हे 3 पायॉन्स आहेत. या 3 पायॉन्ससाठी आपल्याला माहिती आहे आयसोस्पिन तिन्ही फॅमिलीचा काय आहे 1. तिन्ही फॅमिलीचा आयसोस्पिन आहे 1.
I3 बघा पाय प्लससाठी I3 काय मिळतो पाय प्लससाठी. आता पायन्स हा जो एसची पण व्हॅल्यू एका फॅमिलीसाठी सेम असते. आपण पाय प्लससाठी करू बघा. पाय प्लससाठी आय असतो 1, I3 पण आहे +1, I3 +1. बॅरियन आहे का? ही बॅरियन्स आहेत का? नाही. बॅरियन्स आहेत का? नाही. बॅरियन नंबर मग 0. बॅरियन नंबर काय झाला 0. मग यामध्ये जर फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केला आपण याच्यावर चार्ज किती आहे बघा +Q आहे 1. मग या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केली आपण Q = I3 + B + S/2. यामध्ये जर आपण ही Q ची व्हॅल्यू I3 ची व्हॅल्यू आणि B ची व्हॅल्यू जर पुटअप केली तर आपल्याला स्ट्रेंजनेस नंबरची व्हॅल्यू मिळते 0. स्ट्रेंजनेस नंबरची व्हॅल्यू काय मिळते 0. स्ट्रेंजनेस नंबरची व्हॅल्यू मिळते 0. म्हणजे आपण काय सांगू पायन्स फॅमिलीसाठी जसा आयसोस्पिनची व्हॅल्यू 1 आहे तशी स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू पायन्स फॅमिलीसाठी फिक्स झाली. मग काय 0. पायन्स फॅमिलीसाठी स्ट्रेंजनेस नंबरची व्हॅल्यू काय झाली 0. सिमिलर वेने आणखी बघा एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल काय आहे कायन्स. कायन्समध्ये 2 आहेत. एक आहे K+ आणि K0. कायन्समध्ये 2 आहेत K+ आणि K0. बघा कायन्स फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू असते हाफ. कायन्स फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू हाफ. K+ साठी I3 कंपोनंट जो आहे I3 कंपोनंटची व्हॅल्यू मिळते +8. हा बॅरियन आहे का? कायन्स बॅरियन आहे का? नाही. कायन्स बॅरियन आहे का? नाही. कायन्स काय बोसॉन म्हणून बॅरियन नंबरची व्हॅल्यूची काय 0. बॅरियन नंबरची व्हॅल्यू 0. काय K+ वर चार्ज किती आहे? K+ वर चार्ज आहे तुमचा +1. मग ह्या व्हॅल्यू जर तुम्ही यामध्ये पुटअप केल्या की Q = I3 + B + S/2. यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर तुम्हाला S ची व्हॅल्यू 1 मिळते. S मिळते +1. म्हणजेच कायन्स फॅमिलीसाठी जसं आयसोस्पिनची व्हॅल्यू हाफ आहे तसं स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू पण काय आहे +1. स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय आहे +1. स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू आहे +1. सिमिलर वेने हे जे आहेत आयसोस्पिन जे आहेत आयसोस्पिन जसे एका फॅमिलीसाठी फिक्स असतात स्ट्रेंजनेस सुद्धा काय सेम. मग इथे एक पॉईंट लिहून घ्यायचा महत्त्वाचा की स्ट्रेंजनेस नंबर is same for all member of any family. कोणत्याही एखाद्या फॅमिलीच्या सगळ्या नंबर्ससाठी स्ट्रेंजनेस नंबर हा सेम असतो. स्ट्रेंज STSRE झाले ना. स्ट्रेंजनेसचं स्पेलिंग करेक्ट करून लिहा. स्ट्रेंजनेसचं स्पेलिंग इथे स्ट्रेंजनेस नंबर आहे काय सो ऑल फॅमिली मेंबरसाठी सेम आहे. मग हा जो टेबल मी तुम्हाला देतोय तो टेबल सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. कसा की स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू +1, स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू 0, स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू -1, स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू -2, स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू -3. तर स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू +1 असते बघा पायॉन्स. स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू +1 असते कायॉनसाठी म्हणजे K+ आणि K0 साठी. स्ट्रेंजनेस नंबरची व्हॅल्यू K+ आणि K0 साठी 1 असते. स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू 0 असते प्रोटॉन न्यूट्रॉन. त्यानंतर पायॉन्स फॅमिली म्हणजे पाय प्लस, पाय 0, पाय मायनस या तिन्हीसाठी आणि इटा 0 साठी. या 6 एलिमेंटसाठी स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू आहे 0. स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू -1 असते कास्केड फॅमिलीसाठी. सिग्मा फॅमिलीसाठी सिग्मा मायनस, सिग्मा प्लस, सिग्मा 0 आणि सिग्मा मायनस आणि सोबत लॅम्बडा 0. या 4 एलिमेंटसाठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू आहे -1. त्यानंतर कास्केड फॅमिली जी कास्केड मायनस आणि कास्केड 0 या फॅमिलीसाठी स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू आहे -2 आणि एकमेव एलिमेंट आहे ओमेगा मायनस ज्याच्यासाठी स्ट्रेंजनेस आहे तुमचा -3. हा जर टेबल तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवला म्हणजे तुम्हाला सेटमध्ये क्वेश्चन्स विचारतात स्ट्रेंजनेस नंबरशी असोसिएटेड तर तो क्वेश्चन्स तुमचा कसाच चुकू शकत नाही. जर तुम्हाला टेबल व्यवस्थितपणे माहिती असेल तर तुमचा स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरशी असोसिएटेड कुठलाच क्वेश्चन चुकणार नाही. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण हे बघितले. आता उद्याला आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये हॅड्रॉन्सचं थोडंसं डिस्ट्रीब्युशन बघू. हॅड्रॉन्स ऑक्टेट बघू काय आहे काय नाही. हॅड्रॉन्स ऑक्टेट झाल्यानंतर हॅड्रॉन्स ऑक्टेटमध्ये 2 ऑक्टेट बघू. त्यानंतर आपण बघू की एक्झाममध्ये नेमके एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे विचारतात. हे जे आपण पार्टिकल फिजिक्स बघतोय पार्टिकल फिजिक्स घेतोय सगळं याच्यावर नेमके कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे. तर या झालेले लेक्चर्स जे आपण ह्या लेक्चरमध्ये जे काही टॉपिक झाले मागच्या लेक्चरमध्ये जे काही टॉपिक झाले त्याला व्यवस्थित नोट्समध्ये तुमच्या उतरून घ्या.
बघा, जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स घेईन मी प्रिव्हियस इयरचे किंवा क्लासमध्ये क्वेश्चन डिस्कस करेल, तेव्हा तुम्हाला कळेल की एक्झाममध्ये विचारणारे क्वेश्चन्स एकदम सोप्या कॅटेगरीचे आहेत. थिअरीज फक्त उगीच कशी अवघड वाटते, भीतीदायक वाटते. एक्झाममध्ये या पार्टवर विचारणारे क्वेश्चन्स एकदम सोपे आहेत. एक्झाममधले क्वेश्चन्स एकदम सोपे आहेत. ओके, थँक्यू.